पोहोचले गोलंदाजीसाठी राईट राऊंड द विकेटने आणि सलामीला आलेला फलंदाज रोहित सूर्यवंशी नॉन स्ट्राईकला कुंदन बरावत. पंचांच्या उजव्या बाजूने धाव घेतोय. पाहूया काय होतं या चेंडूवरती. पहिला चेंडू ऑफ साइड ऑफ द कव्हरच्या दिशेने चेंडू जाते सीमा पार चौकार. राजू विसे धावतोय बॉलच्या पाठी. आकाश वाघमारे धावतोय. पहा मित्रांनो आमचे कार्यकर्ते काय काम करतात आज. आज चिकन मिळाल्यामुळे ताकद आली अंगामध्ये. एनर्जेटिक काम करतात आमची पोरं. आभार मानले पाहिजे दत्तू कांबळे यांची. 2 दिवस इथे जेवणाची सोय केली. जेवण बनवलं. मित्रांनो सोपं काम नाही आहे जेवण बनवणं. तर आभार मानीन मी इथे दत्तू कांबळे यांचे. आणि पाणी लाईट पोचवली आचार्य काका तुमचं देखील आभार मानीन. पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय. ही गोलंदाज आणि फलंदाज एकाच गावात असल्यामुळे एकमेकाची उनी धुनी चांगली माहिती आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह करतोय. ऑफ ड्राईव्ह होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते मनोज कडून. पण मला प्रश्न पडलाय प्रवीण मनोजचं नाव मनोज आहे की मनोहर आहे. कारण का त्याला मन्याहून ओळखलं जातं. कारण का त्याचा एकेकाळी मुंबईसारख्या ठिकाणी दबदबा होता. मिरज संघाचा दबदबा होता आणि खास करून मन्या भोसले हे नाव प्रसिद्ध होतं मुंबईमध्ये. नक्कीच जर मुंबईला बघितलं गेलं तर रत्नागिरीचा सुद्धा एक बादशाह होता मन्या सुर्वे जो कुख्यात गुंड होता. त्याच नावाने इथे प्रसिद्ध असलेला आपला मनोज आपल्याला ग्राउंडवर तिथे पाहायला मिळतोय. कुंदनचा इथे मात्र खेळासाठी सज्ज तो म्हणजे तो सुंदर चेंडू मारावा लागेल तर जोरदार अपील केलं जातंय. मात्र इथे पंचांनी फेटाळलं गेलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ते सुंदर चेंडू मारावा लागेल. अतुलच्या षटकामधला हा सुंदर चेंडू थोडंसं बीट केलं गेलं जातं. ते म्हणजे कुंदन याला धावसंख्या मत इथे स्थिर आहे. धावसंख्या ती बिनबाद 5 धावा इथे धावपलकावरती लागल्या गेल्यात. 99 धावांचं उद्दिष्ट सेमीफायनल मध्येच मला वाटतं तर चेस केलं होतं ते चिपळूण संघाने. तो चिपळूण संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अतुलाचा पुढचं चेंडू पुन्हा एकदा बीट केलं जातंय. कुंदन याला सुंदर चेंडू मारावा लागेल. ते थोडंसं हताश निराश दिसतोय तो म्हणजे कुंदन. अतुल्याची एक भेदक गोलंदाजी मारावा लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर त्यानंतर मात्र 3 चेंडूवरती कम बॅक केलंय. कुठेतरी थोडंसं जकडून ठेवलं ते म्हणजे कुंदन याला. जर पाहिलं गेलं तर रोहितच्या चेहऱ्यावरती थोडीशी एक हताशा निराशा आपल्याला पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय. हा अंतिम सामना 5 षटकाचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पण पंचावर दडपण नाही काही. आणि पंचाने ही अपील झुगारून टाकली आहे नाकारली आहे. आणि पुन्हा एकदा डॉट. जो मगाशी 3 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या अतुल याने आता मात्र 3 चेंडू याने निर्धाव टाकलेत. काय गोलंदाजी होते मित्रा. नक्कीच आता मला वाटतं इथे कुंदनला थोडंसं बीट करतोय. पुन्हा एकदा कट घेतलाय. मला वाटतं पहिला धक्का बसेल का. जेल सोडला गेला इथे. आणि मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल त्या अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे बिनबाद 6 धावा इथे धाव फलकावरती लागल्या गेलेत. थोडंसं निराश दिसतोय. आता तर धाव ना आली आहे. 5 धावा झाल्या. 5 धावा सॉरी करेक्शन. प्रवीण तुला सांगू इच्छितो गेल्या वर्षी देखील चिपळूण आणि लांजा हे 2 संघ अंतिम सामना खेळत होते. या वर्षी देखील पुनरावृत्ती झाली आहे. पण या वर्षी चिपळूण बाजी मारेल का वर्चस्व गाजवेल का पाहूया. पॉवर प्ले कुणाला. वैभव इंगळे फास्ट मध्ये जायचं. सुभाष इंगळे भेट घ्यायची आहे. वैभव इंगळे फास्ट मध्ये जा. सुभाष इंगळेची भेट घ्या. जरा धावून दाखवा तुम्ही कसे धावता बघतो. बाप रे माझ्या जमीन हादरली. खड्डे बिड्डे पडले का बघा रे पाठीमागं. चला पंच थोडीशी घाई करायची आहे. चला हे पहा अतुल आणि कर्णधार मारुती वाघमारे जितका वेळ तुम्ही काय धावताय हो भुज उडवत मस्त. आमच्या जय भवानी गोंदी समाज संघटनेचे सचिव आहेत वैभव इंगळे. माझा पत्न्या
आणि साई तुम्ही जितका वेळ काढाल तितका काळोखात तुम्हाला खेळावं लागणार आहे. नंतर बॅड लाईटची अपील मंडळाकडून झुगारली जाणार नाही. कर्णधार मारुती वाघमारे याची नोंद घ्या. तुम्ही अनुभवी आहात. या सिच्युएशनला काय केलं पाहिजे तुम्हाला सांगायची गरज नाही. लांजा तुम्हाला देखील सांगतोय बॅड लाईटचा अपील आम्ही स्वीकारणार नाही. चला आकाश गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईकवर आहे रोहित. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि पायातला चेंडू भिरकावून दिलाय डीप करल्याच्या डोक्यावरून. जय भवानी मित्रमंडळ षटकार. डीजे रेकॉर्डिंग मारतोय. भाऊ माझा रेकॉर्डिंग मारतोय आणि तो भाऊ माझा बंद झालाय. यांचं बरं आहे. ह्यांची डबल बारी आहे. 1000 त्यांनी मारला की 1000 हा मारतोय फायनलची. आणि परस फायनल झाली की लगेच डीजे तू वाजवायचा आहे आणि भावा तू विश्रांती घ्यायची. डीजे वाजून झाला की त्याला डीजेला थांबूया. मग पुन्हा तुझा गजर घेऊया. हा मग भोपाळी बोलून कार्यक्रम समाप्त करूया. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय. चांगला कमबॅक केला जातोय रोहित सूर्यवंशी कडून. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. पंचांच्या डाव्या बाजूने धावतोय आकाश मुखे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पाठी सरकून चेंडू लगावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. चेंडू पुन्हा एकदा मैदानात. बॅक टू द मैदान. चेंडू येतोय मैदानावरती. 2 चेंडूवरती 2 षटकार मारले गेलेत. लाईनमन चारी बाजूला पेरले गेलेले आहेत. बसले आहेत. निखिल आहे. सोहम आहे. इकडे सोन्या बाब्या कुठे आहात. सौरभ चिपळूण संघ टुर्नामेंट नाही खेळला याचा अर्थ असं नाही की तू मंडळाचा नाही आहेस. एक मिनिट देतो. चिपळूण संघाला शेवटची वॉर्निंग असेल की त्यांनी वारंवार प्रत्येक चेंडूवरती टाइम घ्यायचा नाहीये. पंच तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही दंडित करू शकता. पंच तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही दंडित करू शकता. प्रत्येक चेंडूवरती पंच काय ओके डेड बॉल इथे घोषित केला जातं. थोडंसं मला वाटतं साईड स्क्रीनचा मला वाटतं इथे प्रॉब्लेम आला असेल रोहित याला. कुठेतरी थोडंसं महागडा षटक मारावा लागेल आकाशच्या माध्यमातून. जर दत्तू पाहिलं गेलं तर आकाश हा 3रा-4था षटक टाकण्यासाठी येत होता, परंतु आता त्याला 1 डाऊनचं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी बोलवलं गेलंय. पुन्हा एकदा फटका रोहितच्या बॅट मधून निघालाय. कणकणी सनसनीत दणदणीत षटकार. काय षटकार मारतोय. थोडंसं महागडा षटक म्हणावं लागेल. कुठेतरी निर्णय चुकला जातोय का तो कर्णधाराचा चिपळूणच्या. कारण जर पाहिलं गेलं तर आकाश इथे 4थं किंवा 3रं षटक टाकत होता. आता मात्र त्याला कुठेतरी पॉवर प्लेचं षटक दिलं गेलंय. ती कुठे चूक थोडीशी मागत पडते का दत्तू. काय वाटतं तुला या षटकाबद्दल. प्रवीण मी विचार करतोय ऋषिकेश सका गोलंदाज होता, साई गोलंदाज होता, मारुती वाघमारे गोलंदाज होता. पॉवर प्लेचं षटक हे आक्रमक षटक असतं. फलंदाज तिथेच ओपनली खेळला जातो. हे षटक का दिलं गेलं असेल ह्याचं मला समजणं थोडंसं अवघड जात आहे. पण प्रत्येक चेंडूवरती मिटिंग घेतली जाते चिपळूण संघाकडून. कदाचित त्यांना हा थोडासा त्रास होईल पुढे जाऊन. कारण का लांजा संघात जितका लेट होईल तितका लांजा संघ खुश होणार आहे. चला पुन्हा एकदा 3 चेंडूवरती 3 षटकार लागायला गेले आहेत. 23 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. मात्र इथे थोडंसं आक्रमक पवित्रा घेतोय. मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये इथे यश मिळेल का लांजा संघ. रोहित पुन्हा एकदा कट केला. चेंडू जातोय सीमा लगत. मला वाटतं दणदणीत खणखणीत सनसनीत करत 4 धावा. या 4 धावाने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे बिनबाद 27 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल. आकाशाचं पॉवर प्ले मधलं हे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल.
पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी जर मारुती वाघमारे जर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून होता, ज्याला ओळखला जातो पॉवर प्ले साठी, तो मात्र इथं बॅकफुटवरती जातोय. आकाशच्या खांद्यावरती जबाबदारी दिली ते, मात्र इथे आकाश मागणं ठरला जातोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचती ती म्हणजे बिनबाद 27 धावा. एक आक्रमक पवित्रा घेतलाय रोहित सूर्यवंशीने. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. एक अतिरिक्त धावाने मात्र संघाची धावसंख्या पोहोचती ती म्हणजे 28 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 28 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जाते डीप पॉइंटच्या दिशेने. राजू विषयी अडवतोय आणि पुन्हा एकदा 4 धावेने भर पडती आहे धावसंख्येमध्ये. धावसंख्या होती आहे 32. जिथे फक्त पहिलं षटक 5 धावेचं होतं, दुसरं षटक मात्र आतापर्यंत तरी याच्यात 27 धावा कुठल्या गेल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया काय होत आहे. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू मारलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातो सीमा पार, तिथे मात्र सोहम इंगळे चेंडू अडतो एका हाताने. चेंडू जातो सीमा पार. जय भवानी मित्रमंडळ कणकवली चौकार. चला चिपळूण संघ, पंच सामना चालू करून घ्यायचा. पंच 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचती ती म्हणजे 36 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेलेत. मला वाटतं रोहित सूर्यवंशी वैयक्तिक. रोहित बघ किती वरती खेळतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. कुंदनकडे जी साथ हवी आहे ती साथ मिळत नाही आणि फ्रस्ट्रेट होतोय रोहित सूर्यवंशी. आणि एखादा फलंदाज जर फ्रस्ट्रेट झाला, त्या फ्रस्ट्रेटेशन मध्ये, त्या रागामध्ये आपली विकेट फेकण्याची शक्यता असते. हे काय नवीन सांगायची गरज नाही रोहित सूर्यवंशी याला. पण चांगला कमबॅक केला जातो राहुल अतुल भोसलेकडून. पाहूया पुढील चेंडू. अतुल याचा राऊंड विकेटने थोडंसं रनअप मध्ये चुकी होती आहे. जितका वेळ चिपळूण संघ घेणार तितकाच वेळ त्यांना थोडासा धोकादायक जाणार, कारण का वातावरण थंड झालं की थोडासा प्रॉब्लेम होतो. पाहूया पुढील चेंडू. अतुल याचा कुंदनसाठी एकाच गावातले खेळाडू. चांगला चेंडू, चांगला चेंडू. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. हे पहा मित्रांनो, सांगू इच्छितो, पहिली वाईडची लाईन आहे आणि तिथून 1 फूट ही शफल लाईन आहे. जर शफल ऑफ स्टकच्या बाहेर आलात तर तुम्हाला ती शफल लाईन मिळेल. तर पंच आमचे चाणाक्ष डोळ्यात तेल घालून तिथे दिवसभर आहेत. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू. काय चेंडू टाकला गेलाय आणि हा वाईड दिला गेलाय. अवांतर संख्येमध्ये भर पडते आहे. धावसंख्या होती आहे 37. चेंडू होत आहेत 2. पाहूया तिसरा षटक चालू आहे. अजूनही टोटल 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडूत काय घडणार, काय बिघडणार. चांगला चेंडू. कुंदनचं काय झालंय मित्रा, तुला काय जड झालंय कळलं झालंय. पाहूया
त्याने स्वतः सरेंडर करतोय की काय असंच वाटतंय मला. काय खेळाडू वृत्ती दाखवली आहे आपल्या परफॉर्मन्स पेक्षा. आपल्या परफॉर्मन्स पेक्षा आपल्या 1 मिनिट पंच ठरवतील. पंच ठरवतील. पंच ठरवतील काय ते निर्णय घ्यायचा. नक्कीच थोडासा प्रश्न इथे पाहायला मिळतो कुंदन. जर पाहायला गेलं तर रोहित सारखा एक मोठा फलंदाज तिथे मैदानामध्ये असताना मित्रा तुला एक डबल सिंगल काढून त्याला स्ट्राईक द्यायची आहे, कारण तो मात्र आक्रमक असताना तुला मोठे फटके खेळण्याची काही गरज नाहीये. त्या मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये तू तुझ्याकडून जे वारंवार जे मिस झाले चेंडू त्याचा मात्र इथे थोडासा गोलंदाज फायदा उठवला जातोय. तुला डबल सिंगल खेळायचंय, रोहितला मात्र इथे स्ट्राईक द्यायचे तर मोठी धावसंख्या बनेल. परंतु इथे कुंदन मात्र थोडासा फ्रस्ट्रेट झालाय. पुन्हा एकदा अतुल टू कुंदन. पुन्हा एकदा ऑफ टिकचं मला वाटतं इथे झेलबाद होईल का आणि बाद होतो इथे. पहिला धक्का बसतोय लांजा संघाला. प्रवीण पण कुंदनला मानावं लागेल. त्यांनी ओळखलं की ह्या मॅच मध्ये माझी बॅटिंग होत नाहीये, मी सरेंडर करणं गरजेचं आहे आणि माझ्या संघाला वरती ठेवणं, माझ्या संघाला प्राधान्य देणं मला गरजेचं आहे. हां, आणि माझ्या संघाला पुढे ठेवणं मला गरजेचं आहे. त्यासाठी कुंदनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, गेम ऑफ द पार्ट, गेम झाला नाही, खेळ झाला नाही, पण त्याने संघाला वरती मांडलं आणि आपली विकेट हा बहाल करून बाहेर येतोय. चला पंच. असं काय नसतं मित्रा, फक्त विषय कसा असतो 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला यावं लागतं मैदानात. ही शुभम आणि ह्याच्या पुढे येणार सर्व बॅट्समनला वॉर्निंग. आपलं यूट्यूब आहे, अशा कृत्य मैदानात घडता कामा नये. थोडंसं चेंडू झालेत 4. जे काय तुमचं पॅड जे अंतर्गत वस्तू लावायचे आहेत ते बाहेरच पॅव्हेलियनमध्ये लावा. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानात. अतुलने थोडंसं कमबॅक करून दिलंय. पहिलं षटक फक्त 5 धावाचं टाकलं होतं आणि या षटकामध्ये 1 धाव देतोय 4 चेंडू टाकून, ते पण अवांतर स्वरूपात. अवांतर स्वरूपात बॅटने एकही रन आला नाहीये. चांगला चेंडू, चांगला चेंडू, पण मला माहिती आहे रोहित धावणार नाही, कारण का 4 चेंडू झालेत. हा 1 चेंडू डॉट गेला, 5 चेंडू जातील. पुढे 1 चेंडू काय खेळू, पुढची वर मी पूर्ण खेळीन ह्या हिशोबाने रोहित खेळतोय. रोहित कॅल्क्युलेटेड खेळतो आणि चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पण अतुलने पण काय चांगली गोलंदाजी केली आहे. सेमीफायनलमध्ये 3 चेंडूवरती 17 धावा, टोटल 30 धाव्याचं त्याने षटक फेकलं होतं. आता मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. शॉर्ट पिच चेंडू तडकावलंय, योगेश घोडके चेंडू खाली आणि गडी बाद. फक्त अवांतर धाव दिली गेली आहे आणि 2 गडी बाद केले आहेत अतुलने आणि कमबॅक करून दिले. जे आकाश मुकेच्या षटकात रन गेले होते ते रन कुठेतरी वाचवले आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. आणि आमच्या नगर अध्यक्ष श्री माननीय नवनिर्वाचित नगर अध्यक्ष श्री संदेशभाई पारकर यांचे पुत्र सौरभ पारकर इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. जय भवानी मित्रमंडळ कणकवली यांचं हार्दिक स्वागत करत आहे. मी हनुमंतदादा इंगळे यांना विनंती असेल पॅव्हलियनकडे यायचं आहे. हनुमंतदादा इंगळे जय भवानी मित्रमंडळ अध्यक्ष व समाजाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना देखील विनंती असेल की इकडे यायचं आहे. संदेशभाई पारकर यांचे पुत्र सौरभ पारकर आमचे मित्र इथे आलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 39. मित्रांनो सर्वांना एक सांगण्याजोगं ठरेल, जो 7 वर्षामध्ये 2 पराभव पाहिले, जसा फिनिक्स पक्षी स्वतःला आगीत घालून भस्म करून घेतो आणि त्या आगीतनं पुन्हा एकदा आपलं तोच रूप धारण करून उडी मारतो आणि हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते हैं आणि तो बाजीगर म्हणजे एकच संदेशभाई पारकर. थोडंसं खुर्च्यावरती द्या, खुर्च्या जरा खुर्च्या घ्या पोरांनो.
37 धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ही खुर्ची घे देत आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ असेल बघा, हे टेबला खाली पुष्पगुच्छ असेल, तिकडे पुष्पगुच्छ आहे. सौरभ ओके चालू कर चालू कर. मॅच चालू दे, मॅच चालू दे. स्कोरर आहे आमचा, मॅच चालू दे. ए वाईट चेंडू येतोय, वाईट चेंडू येतोय. पंच देखील माणूस आहे साई, जेवढ्या तुम्हाला देखील कळतं तेवढं पंचांना आमच्या कळतं, त्यामुळे आर्ग्युमेंट करू नका. वाईट दिला गेलाय. हे घे. बसा बस बस सर बस. कॅप्टन, फक्त कॅप्टन बोलेल. आम्ही आधीच वॉर्निंग दिलेली आहे. वाईड आहे, पंचांना वाईड, 1 बाउन्स वाईड. अवांतर धावा, धावा संख्या होते 38. ऋषिकेश गोलंदाजीसाठी आलाय आणि समोर त्याचा बंधू 39 सॉरी 38 38 38 38 38 38 38 40 कमी 2. मारण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने मारावा तिथे योगेश गोडके. आतापर्यंत 2 जल घेतलेत, आता थोडंसं जजमेंट चुकतंय. 1च्या जागी 2 धाव जाते. रोहित स्ट्राईकवर येतोय, पाहूया काय होतंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत घडतीये आणि गोलंदाजी करतोय तो छोटा भाऊ आणि फलंदाजी करतोय तो मोठा भाऊ. दोन्ही भाऊ एका संघात खेळतात, पण आज एकमेकाच्या समोर ही जय भवानी गोंदी समाज कणकवली आणि जय भवानी मित्रमंडळ कणकवली या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य आहे. बोली प्रक्रिया असलेली ही स्पर्धा. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू. पाहूया अंपायर काय देत आहेत. वाईट चेंडू दिला जातोय. सुभाष शिंगळे, सुभाष शिंगळे जर तो शफलच्या लाईनवर आला तर ती परत पुन्हा लाईन वाढते, लक्ष ठेवा. मेन पंच सुभाष शिंगळे, स्क्वेअर लेग पंच दैवत पारकर. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. प्रवीण, तुला काय वाटतंय या सामना आणि ही इनिंग मध्ये किती धावा पूर्ण होतील आणि किती धावाचं आव्हान ठेवलं जाईल. काय चेंडू टाकला झाला, नो चेंडू दिला गेलाय, नो दिला गेलाय. बाउन्स झाला चेंडू, सेकंड बाउन्स आला, नो दिला गेलाय. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे नीट बघा, फ्री हिट. आणि गोलंदाजावर अत्याचार करणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. कारण का या चेंडूवरती तुम्ही ना बोल्ड होऊ शकता ना तुम्ही कॅच आउट होऊ शकता, फक्त आणि फक्त रनआउट, फक्त रनआउट होऊ शकता. पाहूया, थोडंसं कालमंत्र देतोय अतुल. चला वेळ होईल अतुल तुम्हाला, ह्याच्यानंतर तुमची अनेक इनिंग आहे. पुढचा चेंडू आणि चेंडू जातो सीमा पार, षटकार. चेंडू पुरवायचा आहे. चेंडू आहे का पंच? चेंडू नाहीये, ओके. हा घ्या चेंडू. चेंडू आलाय, मॅच बॉल आलाय. हा बॉल तुमच्याकडे ठेवा, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल. या षटकांशी धावा संख्या झाली 48. इकडून रोहित सूर्यवंशी, तिकडून प्रसाद गुरव, प्रसाद वासुदेव, ह्या दोन्ही फलंदाजामध्ये चुरस लागली आहे. कोण कोण फलंदाज कुठल्या संघाला आणि कोणत्या संघाला विजय करून देईल ह्याच्यामध्ये चढावड चालू आहे. पाहूया, आता पण तरी मोठा भाऊ वर्चस्व गाजवतोय लहान भावावरती. पाहूया इथे घडवघात होण्याची शक्यता, पण चांगलं फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगला कमबॅक ऋषीकडनं होतोय. चांगली वापसी होतीये, निर्धाव चेंडू पडतोय. आता पण त्याच्या षटकामध्ये वाईड 2 3 4 9 5 आणि 6 11. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पण मला एक सांगायचं आहे, मिरजचे खेळाडू आहेत गोलंदाज, ते सर्व राऊंड विकेट टाकतात. फक्त रोहित आणि मन्या हे 2 खेळाडू आहेत ती ओव्हर विकेट टाकतात, पण बाकीचे सर्व गोलंदाज त्यांचे राऊंड विकेट टाकतात. काय वैशिष्ट्य असेल, काय त्यांची प्लॅनिंग असेल माहित नाही. पॉईंट 1 चेंडू मारलाय, तिथे मात्र आहे मनोज, जो आतापर्यंत
भरपूर अनुभव त्याच्या उराशी बाळगून आहे, कारण का तो एक जुना जाणता खेळाडू आहे. कदाचित राऊंड विकेट टाकण्याचं एक असं असेल, फलंदाजाचा ब्लाइंड स्पॉट असतो आणि तो ब्लाइंड स्पॉट कव्हर करण्यासाठी राऊंड विकेट टाकतो. धावसंख्या झाली 50. अर्धशतक झळकवलंय जय भवानी लांजा धनी केदार लीग संघाने. पाहूया काय होतंय. वैभव लास्ट चेंडू या षटकाचा. चेंडू सीमा पार, षटकार लागला की गेला. चेंडू गेला टॉवरच्या बाहेर. पंच चेंडू तुमच्याकडे आहे. पंच चेंडू आहे ना. पुन्हा एकदा अर्धशतक झळकवलंय रोहित याने. 15 चेंडू मध्ये 51 धावांनी कुठल्यात. सेकंड 50 रोहित सूर्यवंशी याची सेकंड 50 झाली आहे. 5 षटकार 4 चौकार मारून 340 स्ट्राईक रेटने 51 धावा पूर्ण केल्यात. चला चला पंच थोडंसं घाई करा. शेवटचं षटक आहे. शेवटचं ना. मॅच बॉल आलाय का. वा भूषण, गुड वर्क भूषण, गुड वर्क. असं काम केलं की आम्हाला बरे वाटतं. आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते भूषण, सोहम, निखिल, मया, विशाल, करण, राजू, नागू, आकाश, सुनील आणि इकडे नन्हे मुन्ने कार्यकर्ते आहेत. पुढे मारला चेंडू तिथे आहे अतुल. एकच धाव घेणार, कारण का स्ट्राईक आपल्याकडे शेवटच्या षटकात तो ठेवणारच हे शाश्वती आहे. पण पाहूया 5 चेंडूवरती किती धावा जमा करतोय, कारण का समोरच्या संघामध्ये प्रसाद, वासुदेव, मनोज, अजय वास्टर, पुंडलिक, साई, योगेश गोडके, अनिकेत निकम खूप चांगले फलंदाज आहेत. सुंदर फटका इथे बाव्या झेलबाद होऊ शकतो का. आणि मला वाटतं इथे झेलबाद होतोय. उत्कृष्ट झेल येते प्रसाद कडून. सुंदर फटका होता, परंतु तितका थोडासा फटका इथे फसला गेलाय. त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातो, तो म्हणजे गोलंदाज मारुती वाघमारे. आणि मोठा धक्का बसतो तो म्हणजे लांजा संघाला. प्रवीण जी सेकंड वर मारुती वाघमारे टाकायची होती ती आता टाकली गेली, पण त्याचा फायदा निश्चितच झाला, पण थोडा स्कोर गेला. आणि आता आपल्या संघाला चांगला कमबॅक करून दिलाय. आणि धावा संख्या होती आहे 57. 57 धावा झालेत. आता कुठेतरी स्कोर थांबेल का हा प्रश्नचिन्ह असेल चिपळूण संघासमोर. आणि चिंता वाढली आहे लांजा संघामध्ये, कारण का शेवटच्या षटकाची रन यायला पाहिजे होते, ते आले नाहीत. आणि पण आपलं काम पूर्ण केलंय रोहित सूर्यवंशीने. जोरदार टाळ्या द्या पाहिजे रोहित सूर्यवंशी खेळीसाठी. सेमीफायनल मध्ये 78 धावा आणि आता फायनल मध्ये 51 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय. मारण्याचा प्रयत्न, एक निश्चित धाव मिळते. जिथे डॉट चेंडू होता तिथे एक धाव मिळते. स्ट्राईक वर येतोय सागर, ज्याने कालच्या सेमीफायनल सामन्यामध्ये 2 षटकार लगावले होते. बघूया काय घडतंय. पुढच्या चेंडूवरती चेंडू झाले आहेत 3 चेंडूवरती किती धावा जमा केल्या जातात पाहूया. जय भवानी लांजा धनी केदारली संघाकडून चांगला चेंडू गॅप मध्ये जातोय. मनोज भोसले तिथे आहे. एक धाव निश्चित मिळणार, 2 धावा पूर्ण होतील. 2 धावे समाधान मानतोय सागर आणि भीमाशंकर. स्ट्राईक वर पुन्हा एकदा सागर. 2 चेंडू शिल्लक. ह्या 2 चेंडूवरती ठरतील पुढची किती धावा होतील, कारण का धावा संख्या झाली आहे 60. आणि चेंडू टॉपेज लागलाय. पाठी धावतोय पुंडलिकला चेंडू कळत नाही. चेंडू जातोय चकवून. 3-4 खेळाडू पाठी जात आहेत. चेंडू अडवला गेलाय पुंडलिक कडून.
पुंडलिकने गिरकी घेतली आणि भिंगरी साका फिरला आणि पाहूया किती धावा मिळवल्या आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. दत्त थांबा तिथेच. 1 शॉट आहे का? ओके, 3 धावा पूर्ण आहेत. पुंडलिकने गिरकी घेतली पण चेंडू मात्र पुंडलिकनेच अडवला. पण चेंडूला पुंडलिकने अडवलं की पुंडलिकने चेंडूला अडवलं तेच काय खेळण्याचं काय जोगनं ठरलं. आणि आता येतोय त्याची जागा घेण्यासाठी करण इंगळे. शेवटचा चेंडू धावण्यासाठी पाहूया. धावसंख्या 63. लास्ट चेंडू. 3 धावा घेतल्या. चला शेवटचा चेंडू आहे दादा. शेवटचा चेंडू आहे. वाईड चेंडू दिला गेला. 1 धाव मिळते. धावसंख्या होती आहे 64. पुढे चेंडू शॉर्ट पिच चेंडू जातो सीमाजवळ. आणि काय अजय खेळाडू आहे. त्याने दाखवून दिलं पुन्हा एकदा की मी क्षेत्ररक्षणामध्ये काय चांगला आहे. शेवटचा चेंडू गडी वाजवतोय. 30 चेंडू आणि 65 धाव्याचं लक्ष आहे. 30 चेंडू 65 धावा आवश्यकता असेल चिपळूण संघाला. बॉल घेऊन या. बॉल इकडे. तेरा 5 65 जवळजवळ 13चा अवरेज राखलं गेलं पाहिजे तर कुठेतरी सामना चिपळूणच्या बाजूने राहील. आणि लांजा संघाने कुठेतरी धक्के दिले पाहिजे चिपळूण संघाला तर यांच्या बाजूने सामना जाईल. विशाल महेश आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते पाणी प्या. हा सामना संपला की सर्व खुर्च्या गोळा करून इकडे घेऊन या कारण आपल्याला बक्षीस समारंभ करायचा आहे. ते खुर्च्या नाही आहेत. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती असेल जे हे बॉक्स आहेत ना बाउंड्री लाईनवर बॉक्स आहेत ना ते गोळा करून कुणाच्या तरी गाडीत टाका. मॅच संपल्यावर फायनल झाल्यावर बाब्या इंगळे उर्फ प्रथमेश इंगळे माझा लाडका पुतण्या
बाब्या इंगळे, बाब्या इंगळे कुठे असल माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्वरित. बाब्या, माझा लाडका पुतण्या, मी तुझा सपोर्टर आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या आपल्याला हरकुळला मॅचला जायचं आहे. बाबू इंगळे इकडे या. पासष्ट धावांचं आवश्यकता आहे, 5 षटक. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर विश्वजित बिस्ते सह खजिनदार जय भवानी गोंदी समाज संघटनेचे 101 रुपये पारितोषिक पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्यासाठी. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये. अरे बापरे, किती मोठा खेळाडू. मला वाटलं तिथे परत विलास उभा की काय. आमचा हा अंबादास इंगळे आहे, आमचे बंधू. खास रिक्वेस्टवर हे खेळतायत, पण सर्व मी संघ मालकांचा आभार मानतो की त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट केली. पहिल्या षटकासाठी अजूनही बक्षीस कंटिन्यू आहे, ऑन आहे. आणि पहिला चेंडू आलाय समोर. सागर, पहिला षटकार गेलाय. 101 रुपये पारितोषिक लागू होत आहे प्रसादला. मित्रांनो, हेच तर क्रिकेट आहे, ज्याची वेळ बरी त्याचा खेळ बरा. प्रसाद गुरव, माफ करा, प्रसाद वासुदेव याचा विकेट जर काढला तर हनुमंत इंगळे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक, 100 रुपये जमा करायचा. विश्वजित बिस्ते काय चेंडू टाकलाय, गरक्कन फिरवलाय आणि बाकीचं काम विकेट किपरने पार पडलंय. 3 चेंडू 6 धावा, 13-13चा ॲव्हरेज आहे. प्रत्येक षटकामध्ये 13 धावा करायच्या आहेत. अजय इंगळे, सोन्या, थोडस शेवटचं आहे. पुन्हा एक जेवताय जेव्हा. पुढे चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न, तिथे ग्लान्स केला गेलाय. पॉइंट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, त्याच्या पाठी रोहन जातोय, अडवला जातोय. आफ्रिकन स्टाईल मध्ये चेंडू अडवला जातोय आणि पुन्हा एकदा 1 धावेच्या जागी 3 धावा घेतल्या जात आहेत आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकतीये 9. सोहम वाघमारे कुठे गेला अचानक कळला नाही आणि त्याची जागा घेण्यासाठी आला कुमार वाघमारे. वाघमारेची कमी नाही. थोडस आमचा किशोर वाघमारे मिस्टर ISPL नाराज आहे आपल्या संघावरती. चांगला चेंडू कट करायचा होता, 1 धाव घ्यायची होती, थ्रो मारला गेला. तिथे बापरे काय बॅकअप आलाय राजगोंद्री. आणि माझ्या मते षटक समाप्त होतोय. एका षटकाची समाप्ती धावसंख्या होतीये 9. जर 1 षटकार सोडला तर ही षटक पूर्णपणे आपल्या बाजूने घेऊन गेलाय रोहित सूर्यवंशी. पाहूया काय होतंय. 24 चेंडू आणि 56 धावा. 24 चेंडू 56 धावा. जे 13चा ॲव्हरेज होतं ते आता जवळजवळ 14 वर गेलंय. बरं बघा का युट्यूब वाले 14 वर गेलंय. युट्यूब वाले फक्त होय होयच करतायत. त्यांची लाईट गेली ती आली नाही, कुठे झाड पाडून थांबले काय माहिती. नेट थोडासा प्रॉब्लेम झाला. आता ते रेकॉर्डिंग मारतील, रेकॉर्डिंग मारून आपल्याला ते लिंक पाठवतील. तो सामना तुम्हाला पूर्णपणे पाहता येईल. चला, दुसरा षटक घेऊन आलाय सागर सूर्यवंशी. हा देखील नौका खेळाडू सागर सूर्यवंशी. रोनक तो बॉक्स सरळ कर, बाहेर कर जरा लाईनवर. कुमार एक किरण तो बॉक्स सरळ कर, तो बाहेर घे जरा. किशोर
ग्रुपवर जसा आवाज आहे मित्र, इथे मदत नाही तशी. चला चला पंच, पंच तुम्ही सूचना द्या. समोरचा संघ वेळ काढणार. सागर सूर्यवंशी आपल्या कोट्यातला पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय. प्रसाद वासुदेवसाठी, प्रसाद आपल्या संघासाठी काय करेल पानं दोघं ठरेल. आणि वेल लेफ्ट केलाय, वेल लेफ्ट केलाय. पंच फिरतायत, दोन्ही हात समांतर करतायत, कवायत करतायत आणि अवंत धावेत भर पडते. धाव संख्या झाली आहे 10. पुढे चेंडू सागऱ्याचा प्रसादसाठी. ओरपी चेंडू हेच लागते आहे मित्रांनो. ह्याचा दिवस आज, ह्याला म्हणतात दिवस. क्रिकेटमध्ये तुमचं टॅलेंट, तुमचा गेम चौकार, चौकार 4 धावेने भर पडते 14. तुमचा गेम सर्वांचा गेम असतो, सर्वांकडे टॅलेंट असतं, पण जो तुम्हाला जो लक फॅक्टर म्हणजे जो तुमचं भाग्य तुमच्या सोबत पाहिजे ते एखाद्या खेळाडूच्या पाठी असतं, ज्याच्या त्याच्या दिवसानुसार असतं. कारण का किस्मत भी उसी का साथ देती है जो बहादूर होता है. आणि माझ्या मते सलग 3रं वर्ष आहे लांजा चिपळूण या मैदानावरचं वैशिष्ट्य आहे. सलग 3 वर्ष लांजा चिपळूण सामने होत आहेत. पहिल्या 3ऱ्या वर्षाच्या पहिल्या वर्षी चिपळूणने फायनल मारली, तेव्हा लांजा रनरअप म्हणजे 2 नंबरला होता. गेल्या वर्षी लांजाने फायनल मारली, चिपळूण रनरअप होता. आणि या वर्षी चिपळूण आणि लांजा पुन्हा एकदा दोघांमध्ये शर्यत लागलेली आहे. कुठे या जागेत काय पेरून ठेवलं आहे दोघांनी शोधणं पाहिजे. आणि मेटल सिस्टीमचं आमच्याकडे थोडंसं हे घेऊन यायला पाहिजे. पुढचा चेंडू सागऱ्याचा चौकार गेल्यानंतर पाय टाकून चेंडू अडवलाय. ठोकण्याचा प्रयत्न केला गेला पण ठोकला नाही, पण चांगला चेंडू फेकला गेला. दत्तू मामा याला कलिंगड संपलं बाळा, आता घरी घेऊ आपण. पुढे चेंडू ऋषीसाठी. सकाळपासून चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. काय करतात बघूया. उचलून मारण्याचा प्रयत्न, ऋषीची कॅच घ्यायसाठी आलाय रोहित आणि छोट्या बंधूची कॅच मोठ्या बंधूने घेतली आहे. काय फ्रस्ट्रेशन दाखवत आहे ऋषीची विकेट घेतल्यावर. काय कशाचा राग काढला देव जाणे, पण गडी बाद होतोय. 15 धावसंख्या पहिला धक्का बसतोय. आणि मनोज साई अजय वाष्टसारखे फलंदाज मागे आहेत आणि त्याची वर्णी लागली आहे. अनिकेत निकम याची वर्णी लागलेली आहे. धावसंख्या 15. अजूनही 50 धावेची आवश्यकता आहे. 21 चेंडू 50 धावा, 21 चेंडू 50 धावा. 14चा ॲव्हरेज होता तिथे 15चा ॲव्हरेज आलाय. काय युट्यूब आले हाय का 15चा ॲव्हरेज? माझं गणित चांगलं आहे का? 15चा ॲव्हरेज आलाय. साई इथून वैतागून गेला आणि त्याचा मित्र इथे बसला. काय फटका मारलाय पाहूया. उंच फटका देतोय डीप स्कोअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, चौकार. सांभाळून गडगा येतो. टुर्नामेंट होते जाते करण, मॅच एकच हाराल तुम्ही. अजून भरपूर आयुष्यात क्रिकेट खेळू आपण. आपल्याला सर सलामत तो पगडी 50, जान है तो जहान है. थोडंसं सांभाळून खेळायचं आहे. एखादी टुर्नामेंट एखादी मॅच हरला म्हणून काही फरक पडत नाही, पण तुम्ही जर मोडून पडलात कोण सुद्धा येऊन तुम्हाला घरी भेटत नाही. 20 चेंडू 46 धावा. प्रत्येक चेंडूला मध्ये येत आहे पेनल्टी लावली जाईल. तुम्ही प्रत्येक चेंडूला वेळ घेता. रोहित सूर्यवंशी स्ट्रॅटेजी तुमची पंचाने ओळखली आहे. पेनल्टी लावतील.
पुढील चेंडू सागरेचा अनिकेतसाठी मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उंच उडालाय. दोघांमध्ये कोण घेतं बघूया. अरे माय पहिल्या 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 ह्याच्यात काय झालंय. श्रीकांतने पहिलीच हार मानली होती, मला जमणार नाही, तू घेतोस तर घे. आणि शेवटी शुभमने म्हटलं थांब बघूया. आणि एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होती आहे 20. काय मिसअंडरस्टँडिंग झाली माहित नाही, कारण का लखनौचे नवाब पण अशीच होते. पहिल्या ह्याच्यामध्ये 3 एसटी निघून जायची. तसाच काहीतरी प्रकार घडलाय. आणि अनिकेत सारख्या बॅट्समनला फलंदाजाला इथे जीवदान मिळालंय. मंडळाचे कार्यकर्ते तो चिपळूण संघ अक्षरशः बाउंड्री लाईनच्या आत बसलाय, त्यांना पाठी घ्या. विलास कांबळे, शिवाजी वाघमारे, शिवाजी भूषण, थोडस पाठी कर त्यांना. अजय नो चेंडू येतोय आणि इथे बघूया कोण आहे का. चेंडू जात आहे 1 बॉस चौकार. 5 धावा मिळत आहेत. साईड लाईन टच होती आहे. पंचाने पाहिलं, निर्णय दिला आणि चेंडू जातोय सीमापार चौकार. धावसंख्या होती आहे 25. पंच आमचे चाणाक्ष तीक्ष्ण नजराचे. ह्याच्या आधी पण राहुल याचा नो काढला होता साईड लाईनचा, आता सागरचा नो देतोय साईड लाईनचा. रोहित म्हणतोय शांत डोक्याने टाक, माझी अजून एक षटक शिल्लक आहे, एकच विकेट काढायची आपल्याला. का एक विकेट वरती खेळत आले आहेत. जसा मी खेळतोय तसा तो खेळतोय. पण पाहूया प्रसाद वासुदेव वरचढ ठरेल की रोहित सूर्यवंशी वरचढ ठरेल. ह्याच्या दोघात लागलेली शर्यत आहे. पाहूया कोण ह्याच्यामध्ये बाजी मारतंय. लांजा की चिपळूण, चिपळूण की लांजा. पुढील चेंडू सागर याचा वा प्रसाद साठी. चांगला चेंडू ओढून मारण्याचा प्रयत्न आणि षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी राखली गेली 12.5ची आणि 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या पाहिजे 40. 18 चेंडू 40. मध्ये यायचं नाहीये. अजय वास्टर 3 षटकाच्या नंतर यायचं वॉर्निंग दिलेली आहे तुम्हाला. दिस इज लास्ट वॉर्निंग. वहिनी आहे शिल्लक मागवले, संपलेत, मागवलेत. थांब ते मागवलेत, संपलं. तर 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या होते 25. तिसरं षटक संघाचं आणि स्वतःचं दुसरं घेऊन येतोय रोहित सूर्यवंशी. याच्यानंतर शुभम आहे गोलंदाजीसाठी. आणि पाहूया मारण्याचा चेंडू पण धावून काढायचे आहेत. खांबाला लागलेला चेंडू धावून काढायचा आहे. हा चेंडू निश्चितच चौकार गेला असता. पण लक थोडस खराब होतं आणि चेंडू तिथे आदळला आणि 1 धाव मिळाली. अजूनही यानंतर षटक आहे. शुभम आणि रोहन, करण असे बॉलिंग ऑप्शन त्यांच्याकडे देखील आहेत. श्रीकांत बॉलर आहे, भीमाशंकर गोलंदाजी करू शकतो. पाहूया कोण गोलंदाजी करेल. पुलटा चेंडू, लोअर पुलटा चेंडू ओढून मारण्याचा प्रयत्न. तिथे खेळाडूच्या डोक्यावरून सीमा पार जय भवानी षटकार. तो पोरगा कुणाचा आहे? तो कोण आहे पोरगा? तो पोरगा खाली आहे, तो कोणाचा आहे? तो झाडावर आता उतरला. तो बाळा आपल्याला खालच्या बॉलरच्या झाडावरचे नाही, इकडे पोरं म्हणजे आमची करामती आहेत. पुढील चेंडू मोठा फटका येतोय 6 धावेचा. 32 धावा झाली आहेत. पुढील चेंडू रोहित याचा पंचांच्या डाव्या बाजूने थोडासा अडथळा येतो रनअप मध्ये. आपला अनुभव पणाला लावतोय रोहित. काय केलं पाहिजे या सिच्युएशनला. हे अनुभव मित्रांनो, हे शिकण्यासारखं आहे. हे पहा, हे नाव ठेवण्यासारखं नाही, हे शिकण्यासारखं आहे. पुढील चेंडू जोरात टाकला गेला. ऑफ ब्रेक चेंडू समजला नाही. एक धाव तर निश्चित मिळणार आहे. पाहूया काय होतंय.
एक धावाने समाधान मानतोय प्रसाद. त्याला अनिकेत म्हणतोय थांब, बघतो मी काय ते. 15 बॉल 32, 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. जवळ जवळ तेरांचा ॲव्हरेज शिल्लक आहे. सीमापार षटकार जातोय. आता थोड्याच वेळात नवनिर्वाचित नगरसेविका जाधव मॅडम यांचे बंधू सुजित जाधव यांचं आगमन होणार आहे आणि आमच्या बाईचे पुत्र सौरभ पारकर इथे उपलब्ध झाले आहेत. थोडंसं पाठी सरका, चिपळूण पाठी सरका. शिवा थोडंसं पाठी घे. किती आलं धावसंख्या? 39. किती पाहिजे भावा? 14 चेंडू 26 धावा. पाहूया अनिकेतने मोठा फटका त्याला मारलेला आहे. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा उस्तू मारल्या चेंडू. तिथे आहे सागर. सागर आणि कुंदन दोघे येत आहेत. सागरने बॉल कलेक्ट केला. थोडं पण 1-2 होत आहेत. काय एनर्जी आहे या खेळाडूची, काय स्टॅमिना आहे प्रसादचा. सकाळपासून 100ली खेळतोय आणि अजूनही तो तेवढी एनर्जी मैदानात दाखवतोय. हे फिटनेस गरजेचं आहे मित्रांनो क्रिकेटसाठी. 13 चेंडू 24 धावा. 24 धावा, माफ करा, करेक्शन, 24 धावा. फालतू चेंडू होता, उचलता आला नाही. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. दोन्ही हात समांतर आणि वाईड जातोय. 42. हे बघा, युट्यूबचा नेट नसलं तरी युट्यूबला ही मॅच रेकॉर्डिंग होणार आहे आणि तुम्हाला नंतर त्याची लिंक दिली जाईल. थोडासा नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लाईव्ह झालं नाही, पण ही मॅच तुम्हाला नंतर पुन्हा दिसेल. 1 बाउन्स दिला गेलाय. पुढे चेंडू रोहित याचा. पाहूया काय करतो रोहित. मारण्याचा प्रयत्न, जोरात टाकला चेंडू, आगार वादळतोय. तिथे भीमाशंकर अडवतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. का धाव घेतली गेली नाही कळलं नाही. 12 चेंडू 23 धावा. पेनल्टी लावू का अजय? तू मगाशी पण गेलास, मगाशी बॅट घेऊन गेलास. 3 ओव्हरीला यायचं मित्रा, तुलाच वेळ होणार. मॅच ज्याच्या दिशेने चालू असते त्या संघाने थोडंसं भान ठेवलं पाहिजे. 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. बारा चेंडू 23 धावांची ते आवश्यकता आहे. कोणता संघ इथे फायनल मध्ये प्रवेश करेल? थोडंसं मागडं षटक मारावं लागेल. रोहित त्याचं जे टाकलं गेलं होतं. आता मात्र इथे गोलंदाजी नवनिर्वाचित नगरसेविका जाधव मॅडम यांचे बंधू आणि आमच्या समाजात कायमस्वरूपी पाठीशी राहिलेले आणि आमच्या समाजात वावरलेले माननीय श्री सुजितजी जाधव यांना विनंती असेल आणि विजय इंगळे यांना विनंती करतो की त्यांना घेऊन व्यासपीठाकडे यायचं आहे. पाहूया, 12 चेंडू आणि 23 धावांची ते आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वरती येत होतं प्रथमच. मला वाटतं प्रसाद इथे आपल्याला पाहायला मिळतं. प्रसाद वासुदेव एक ओपनर सलामीवीर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहायला गेलं होतं, अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने मात्र 4थं षटक घेऊन आला, तो म्हणजे लांदा चिपळूण. या संघामध्ये कोण विजय होणार बघूया. आता मात्र थोडंसं समीकरण बदललं जातं. 11 चेंडू 23 धावांची गरज. 11 चेंडू 23 धावांची गरज. शुभमच्या मात्र इथे खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 4थं षटक टाकतो तो म्हणजे शुभम. स्ट्राईक वरती खेळतोय. 11 चेंडू. खुर्च्या द्या जरा खुर्च्या द्या. पुंडलिक खुर्च्या द्या. मान्यवर आले आमच्या वर. पुन्हा एकदा शुभम वासुदेव चेंडू शुभमचा प्रसादसाठी आणि उचलू मारला चेंडू डीप स्कोर लेगच्या दिशेने. तिथे करण थोडासा अडवण्याचा प्रयत्न पण चुकतोय. चेंडू जातो 1 बाउन्स चौकार. जुना चेंडू पंचाने पुरवायचा आहे.
आहे जुना चेंडू. कोण घेतले इथले 2 बॉल. अरे बॉल बॉल कोण घेतले इथले. हॅलो वहिनी वहिनी सावहिनी रोनक रोनक 10 बॉल 10 चेंडू 19 धावा. प्रसाद आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, पण शुभमला देखील चांगली कामगिरी केली पाहिजे. यानंतर होणारे गोलंदाजी. चांगला चेंडू कमबॅक केला जातोय. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. यानंतर गोलंदाज श्रीकांत, रोहन, अंबादास, करण, भीमाशंकर यापैकी कोण गोलंदाज असेल हे मला पाहायचं आहे. कारण का ती जबाबदारी कोण घेणार, या आपल्या लांजा संघाला विजय कोण करून देणार, ही जबाबदारी आपल्या खांद्यावर कॅप्टन कुणाला देणार हे पाहण्याजोगं ठरेल. पाहूया 9 बॉल 19 3 चेंडू महत्वाचे असतील. शुभम काय करतोय आपल्या संघासाठी पाहूया. चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू. चेंडू जातोय सीमा वाईड. वाईड दिला जातोय पंचाकडनं. लाईव्ह नसल्यामुळे थोडंसं रिव्ह्यूचा प्रॉब्लेम होईल. 47 पंचाने दिला निर्णय. मित्रांनो पंचाने दिलाय, हुज्जत घालायची नाही आहे. पंचांना वाटलं म्हणून पंचाने दिलं, तुम्हाला नाहीच वाटणार पण पंचाला वाटलं. हाय सोडून द्या विषय, चला पुढे. तर 9 चेंडू 18 प्रत्येक चेंडू 2 धावेची आवश्यकता आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, वाईडचा चेंडू होता पण रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न निर्धार जातोय. 8 चेंडू 18 धावा. वाईट टाकला तर 101 रुपये आमच्या कणकोचे उद्योजक विनोद इंगळे यांच्याकडून. आणि जरी आउट केला तरी 101 रुपये. वाईट टाकला तरी 101 रुपये आणि आउट केला तरी 101 रुपये. पाहूया काय होतंय. पुढील चेंडू शुभम याचा. थोडीशी चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं. ज्या खेळाडूने सकाळपासून आपल्या संघात चांगली कामगिरी केली असं असतं. कसं आहे क्रिकेटमध्ये खेळ आणि वेळ खूप महत्वाचा आहे. पाहूया पुन्हा एकदा वारंवार बीट केलं जात आहे. तर प्रसादला खूप सुंदर गोलंदाजी म्हणावा लागेल, खूप सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावा लागेल. ते आता मात्र समीकरण बदलचं. 6 चेंडू 18 धावांची गरज, 3 षटकारांची गरज येते जिंकण्यासाठी. ती चुपून संघाला इथे पाहायला मिळते. 6 चेंडू 18 धावा पाहिजेत आणि सलग 3 षटकार मारलं तर शशिकांत इंगळेकडून 101 रुपये पारितोषिक आहे आणि विश्वजित कडून 101 रुपये पारितोषिक आहे. विजयकडे 200, दादाकडनं 500, असं टोटल 200 200 100 असे 1000 रुपये पारितोषिक आहे सलग 3 षटकारला. नक्कीच इथे बघितलं गेलं तर बक्षिसांची खैरात होते. पाहूया कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते. कारण 6 चेंडू 18 धावा इथे जमवायचे. जर पाहिलं गेलं तर चुपून संघाचे दोन्ही कळक एक लक्ष्मण शिंदेने पण लावलंय 100 रुपये. टोटल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारला. आणि प्रसाद वासुदेवचा विकेट काढला तर विनोद दादाकडून 100 रुपयाचं पारितोषिक. कणकवलीचे उद्योजक आणि व्यापारी 101 रुपये पारितोषिक. प्रसादचा विकेट काढला तर 6 चेंडू 18 धावा. शुभमने आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. 18 अनिल 200 टोटल 1300 रुपये. अनिल, विजय, विश्वजित, लक्ष्मण, शशिकांत, हनुमंत दादा याच्याकडून बक्षीस आहे. पहिला चेंडू आलाय, मोठा लावला चक फटका षटकार. चेंडू पुरवायचा. चेंडू जुना चेंडू कुणाकडे आहे ते द्या. जुना चेंडू कुणाकडे आहे.
पुढचा चेंडू 5 चेंडू 12 धावा. वाईट टाकला गेलाय, वाईट टाकला गेलाय. पंच फिरतायत, हात समांतर केला जातोय. 5 चेंडू 11 धावा. मी बोललो होतो ही जबाबदारी कोण घेणार, आणि ही जबाबदारी रोहन उघाडीने घेतली आहे. कॅप्टनने उघाडी, आणि बक्षीस कंटिन्यू आहे, बक्षीस ऑन आहे. टोटल 13 शुभेचं पारितोषिक आहे, 13 शुभेचं पारितोषिक आहे. फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चित मिळणार. तिथे आहे कोण आहे, तिथे कोण खेळाडू आहे तो. एक धाव घेतली गेली, तिथे 2 धावा झाल्या असत्या, तिथे एक धाव का घेतली गेली कळलं नाही मला. नक्कीच थोडंसं थांबवलं गेलं. ते एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो म्हणजे आता प्रसाद बासुदे आपल्याला स्ट्राईक वरती मिळते. आता मात्र समीकरण बदलतं, समीकरण आहे अजून ते एक बक्षीस आलंय, प्रत्येक षटकाला 100 रुपये, प्रत्येक षटका 100 रुपये. प्रसादने जर वरती स्ट्राईक वर राहून संपवली मॅच तर 101 रुपये विश्वजित भिसे कडून. राऊंड विकेटने रोहन काय करतो बघूया. आणि आलाय फटका मोठा, गेला चेंडू सीमा पार, षटकार. 3 चेंडू 5 धावेची आवश्यकता, माफ करा 4 चेंडूची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. जर प्रसादने मॅच संपवली विश्वजित कडून 101 रुपये पारितोषिक. और कोई मेरा भाई लगाने वाला, 5 का 10, 5 का 10, 5 का 10. और कोई मेरा भाई, बसवादा, राजू 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 इकडे. काय बक्षीस दादा, विश्वजितने लावलाय, मॅच संपवली तर 100 रुपये. बसवादा, राजू 100, मंजुनाथ कडून 100, बसवादा 100. 300 400 झाले, एक 100 कमी पडला 500 ला. दीपक बिस्से 100, दीपक बिस्से. आकाश वाघमारे 600, 600. शशिकांत 100, 700. दीपक बिस्से कॅन्सल झाला, संपले पैसे. शशिकांत 600 रुपये. शिवाजी बिस्से, शिवाजी बिस्से लावू काय, शिवाजी बिस्से ऑन ऑन 100, 200. विनिंग शॉटला 200. टोटल 800 रुपये पारितोषिक. राजू, बसुदादा, शिवाजी मामा, शशिकांत, विश्वजित, विजू इंगळे 200, 1000 रुपये झालेले आहेत. वा, काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. दबाव दबाव दबाव, दोन्ही बाजूने सामना ऑन आहे, दोन्ही बाजूने 50-50% ऑन आहे. थोडस पाठीवा, चिपळूण संघ पाठीवा पाठीवा. 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. विकेट, विकेट मिळायचं 200 रुपये बसुदादा कडून. बसुदादा कधीही कुणाच्याही वाकडे जात नाही, पण बसुदादा 200 रुपये लावले, 200 रुपये विकेट साठी. आणि आलाय का विकेट, आलाय का विनिंग फटका, चौकार. चिपळूण विजयी होत आहे, आणि प्रसादने विनिंग शॉट खेळलाय. प्रसाद विजयी होतोय. त्या पांढऱ्या टी-शर्ट, पांढऱ्या टॉप ठेवा. मनोज 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 पांढरे स्टिक ठेव, पांढरे स्टिक ठेव. ते भगवे घेऊन जा. 200, 200.